सोन्याच्या भावात आज खरोखरच एक ऐतिहासिक आणि विक्रमी उलथापालट पाहायला मिळाली आहे. आज सकाळी सराफा बाजार उघडताच मार्केटमध्ये असे काही घडले की ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठच हादरली आहे. सोन्याच्या दरात असा भयानक आणि विक्रमी बदल झाला आहे की जो पाहून खरेदीदारांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. यामागे सर्वात मोठे कारण ठरली आहे ती म्हणजे अमेरिकेतून आलेली एक अत्यंत महत्त्वाची बातमी. अमेरिकेने आपले नवीन सोनेविषयक धोरण लागू केले आहे आणि या नवीन धोरणामुळे भारतात सोन्याच्या किमतीला जबर फटका बसला आहे. ही परिस्थिती पाहून ग्राहक आता सोन्यावर बहिष्कार टाकतात की काय अशी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कारण जेव्हा ही बातमी बाजारात येऊन धडकली तेव्हा अचानक खरेदीसाठी आलेले सर्व ग्राहक खरेदी सोडून घरी निघून गेले. यामुळे गजबजलेल्या सराफा बाजारात सध्या अतिशय शांततेचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी ही बातमी आल्यामुळे संपूर्ण देशभरातील सोन्याच्या बाजारपेठेत एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की परिस्थिती अशी बदलेल. सगळ्यांना असे वाटत होते की काल सोनं थोड्या रुपयांनी वाढले तर आज आणि उद्याही थोड्याफार फरकाने वाढेल, पण सोन्यामध्ये इतका अचानक आणि मोठा बदल होईल याचा विचारही कोणी केला नव्हता. नेमके असे काय घडले आहे ज्यामुळे भारत आणि अमेरिकेत सोन्यावरून नवीन वाद सुरू होणार आहेत? लोक सोने खरेदी करायचे सोडून असे अचानक घरी का निघून गेले? आजचा सोन्याचा सर्वात ताजा भाव नेमका काय आहे आणि अचानक एका रात्रीत असे काय बदलले की ज्यामुळे एका क्षणात भरलेला बाजार रिकामा झाला? कारण सध्याची परिस्थिती अतिशय विचित्र आणि अनपेक्षित बनलेली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात आले होते. कोणाला लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करायची होती तर काही जण भविष्यातील गुंतवणुकीसाठी सोनं घेण्यास आले होते. पण 5 मिनिटांपूर्वी ही भयानक बातमी आली आणि त्यानंतर बाजारातील चित्र पूर्णपणे पालटून गेले. कुणी विचारही केला नव्हता की एका क्षणामध्ये इतका मोठा बदल होऊ शकतो. दररोज सकाळी सोन्याचे भाव जाहीर होत असतात, पण आज जे सोन्याचे भाव जाहीर झाले आहेत त्याचा विचार कदाचित कुणीही आयुष्यात केला नसेल. आता सोन्यावर लोक बहिष्कार टाकणार की काय अशी भीती वाटू लागली आहे. कारण भाव असे विचित्र बदलले आहेत की ज्यामुळे ग्राहक आता प्रचंड नाराज झाले आहेत. यावर दिलासा म्हणून भारत सरकारने देखील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने जे धोरण बदलले आहे त्याच धोरणावर घाव घालण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी आपल्या देशाने देखील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि त्या निर्णयाचा फायदा येत्या 1 जानेवारीपासून ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे ग्राहक सध्या काहीसे नाराज तर काहीसे खुश देखील झाले आहेत. मग प्रश्न असा आहे की आज नेमका किती रुपयांनी भाव बदलला आहे? आज 18 कॅरेट सोन्याचा भाव नक्की काय आहे? 24 कॅरेट सोने आज किती रुपयांनी विकले जात आहे? 22 कॅरेट सोने आज कोणत्या भावाने खरेदी विक्री सुरू आहे? आणि चांदीचा भाव नेमका काय चालू आहे? कारण चांदीने जो नवीन रेकॉर्ड मोडला आहे त्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड आज जी घडली ती म्हणजे 2026चे नवीन भाव जाहीर झाले आहेत. 2026ला काय भाव राहणार आहे ते देखील तुम्हाला पुढे समजणार आहे. पहा, जर तुम्हाला सोने खरेदीत फायदा मिळवायचा असेल आणि नुकसान टाळायचे असेल तर 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण सोने चांदीचे आजचे ताजे भाव सांगणार आहोत. त्यानंतर 2026ला म्हणजे 1 जानेवारीपासून नवे भाव किती रुपये असणार आहेत? तुम्ही सोनं आजच खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे? पहा, ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओचा एकही मिनिट तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. बाजारात एका रात्रीत सगळं काही बदललं, जे पाहून संपूर्ण ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली. याची सुरुवात झाली ती चांदीच्या भावापासून. आज सकाळी पहिल्यांदाच जेव्हा चांदीचे नवीन दर जाहीर झाले तेव्हा बाजारात कुजबूज सुरू झाली होती. कारण चांदीने सुरुवातीलाच असामान्य वाढ दाखवली होती. पण त्यानंतर काहीच मिनिटात जेव्हा सोन्याचे ताजे दर समोर आले तेव्हा उपस्थित लोक अक्षरशः स्तब्ध झाले. आज सोन्याच्या दरामुळे बाजारपेठेत असं काही चित्र निर्माण झालंय की काल किंवा गेल्या आठवड्यात ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं ते लोक स्वतःला नशीबवान समजतायत, तर आज जे ग्राहक उत्साहाने खरेदीसाठी आले होते ते प्रचंड नाराज होऊन रिकाम्या हाताने घरी परतले आहेत. यामुळे सध्या बाजारात एक विचित्र आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. काही लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यामुळे आनंदात आहेत तर काही जण वाढलेल्या भावामुळे पूर्णपणे निराश झाले आहेत. पहिल्यांदाच असं चित्र दिसते की सोन्याचा बाजार 2 स्पष्ट गटात विभागला गेला आहे. या सगळ्या मोठ्या घडामोडींमागे एक अत्यंत महत्त्वाचं जागतिक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
जेव्हा अशा प्रकारची आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. याच मुख्य कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातोय आणि त्याचाच थेट परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावर दिसून येत आहे. आजची ही गंभीर परिस्थिती पाहता अनेक ग्राहकांच्या मनात आता एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या वाढलेल्या भावात सोनं घ्यायचं की अजून काही काळ थांबायचं? कारण भाव इतक्या वेगाने आणि अनपेक्षितपणे बदलत आहेत की सामान्य माणसाला योग्य निर्णय घेणं आता खूपच अवघड झालं आहे. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि सविस्तर माहिती देणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की सोने चांदीच्या किमतीत नेमका किती रुपयांचा बदल झाला आहे, बाजारात इतका तणाव का निर्माण झाला आहे आणि पुढील काळात ग्राहकांनी काय सावधगिरी बाळगावी. आज ते ताजे दर सविस्तर पाहण्याआधी आपण थोडक्यात हे समजून घेऊया की पुढील काही महिन्यात बाजार नक्की कोणत्या दिशेला जाऊ शकतो. कारण केवळ आजचा भाव पाहून घाईघाईने निर्णय घेणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. येत्या 3 ते 4 महिन्यात सोन्याचे दर नक्की कसे राहतील याविषयी काही महत्त्वाचे अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. सध्या चांदीच्या दरात जी मोठी हालचाल दिसतेय ती पाहता चांदीने आधीच आपली विक्रमी पातळी ओलांडली आहे आणि आता ती पुन्हा एकदा एका नव्या उच्चांकाकडे वाटचाल करत असल्याचं स्पष्ट चित्र आहे. चांदीची ही वेगवान हालचाल सोन्याच्या दरांवर प्रत्यक्ष प्रभाव टाकत आहे, ज्यामुळे सोन्याचे दरही वेगाने वर-खाली होताना दिसत आहेत. आता मूळ प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी वाढणार की त्यात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळणार? यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे तर्क मांडले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षभरात सोन्याचे दर एका ऐतिहासिक उंचीवर पोहोचू शकतात, तर काही विश्लेषक असंही सुचवतात की बाजारात अचानक मोठी घसरण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या परस्पर विरोधी अंदाजांमुळेच सध्या बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे. या सर्व परिस्थितीत सामान्य ग्राहकांनी नक्की काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर घरात लग्न असेल आणि सोनं घ्यायचंच असेल तर योग्य वेळ कोणती? गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर कोणत्या दरापर्यंत थांबणं फायद्याचं ठरेल? आणि जर भाव अजून वाढले तर आपलं बजेट कसं सांभाळायचं? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आता आपण आजचे ताजे दर पाहणार आहोत. पण हे दर पाहून तुम्ही लगेच कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण दरांपेक्षाही येणारा ट्रेंड समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर नेमके काय आहेत? चांदीचा आजचा प्रति किलोचा भाव किती आहे आणि या दरांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे? हे सगळं आपण आता समजून घेऊया. आजचा प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी लाखो रुपयांचा ठरू शकतो, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे मोठे आर्थिक नुकसान टाळू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक पहा. जर तुम्ही सध्या सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी जीवनदान ठरू शकते. आज आपण सर्वात आधी पाहणार आहोत की सोन्या चांदीच्या भावात नेमका किती रुपयांचा फरक पडला आहे. त्यानंतर बाजार नक्की का हादरला, अमेरिकेतील ती बातमी नेमकी काय आहे आणि पुढील काही महिने दर कशा पद्धतीने फिरू शकतात हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आम्ही फक्त आजचा भाव सांगून थांबणार नाही, तर पुढील 3 ते 4 महिन्यांचं संपूर्ण गणित तुम्हाला उलगडून सांगणार आहोत. कारण केवळ आजचा दर पाहून सोनं घेण्याचा निर्णय घेणं सध्याच्या स्थितीत खूपच धोक्याचं ठरू शकतं. सध्या बाजारात एक नवीनच ट्रेंड आलाय. चांदी पळते आणि सोनं तिच्या मागे धावते. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. सोनं आणि चांदीचं नातं इतकं घट्ट आहे की चांदीचे भाव वाढले की सोन्यालाही आपोआप पंख फुटतात. सर्वात आधी हा चांदीचा धक्कादायक आकडा पहा. आज चांदीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. चांदीचा भाव प्रति ग्रॅम 205 रुपयांवर गेलाय. म्हणजेच 1 किलो चांदीसाठी आता तुम्हाला तब्बल 2,05,000 रुपये मोजावे लागणार आहेत. विचार करा, चांदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे. पण खरी गंमत पुढे आहे. 2026 मध्ये काय होणार? आता जी माहिती मी सांगतोय ती खूप महत्त्वाची आहे. तज्ज्ञांनी 2026 सालासाठी सोन्याचे 4 मोठे भविष्य वर्तवले आहेत. हे ऐकून तुम्ही ठरवू शकता की गुंतवणूक करायची की नाही. पहिली शक्यता, 2026 मध्ये 1 तोळा सोनं 1,38,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं, म्हणजेच मोठी वाढ. दुसरी शक्यता, जॉन वेल्स यांचा अंदाज. हा अंदाज थोडा वेगळा आहे. मार्केट पडलं तर सोनं 56,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतं. गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा. तिसरी शक्यता, भाव जास्त हलणार नाहीत, ते 77,000 ते 97,000 दरम्यान खेळत राहतील. चौथी आणि भयानक शक्यता, जर जगात मोठं आर्थिक संकट आलं तर लोक सोन्याकडे धावतील आणि भाव 1,62,000 ते 1,82,000 रुपयांपर्यंत भडकू शकतात.
मग आजच्या घडीला तुमच्या खिशाला किती फटका बसणार? आजचे लाईव्ह रेट्स. जर तुम्ही आज सराफा दुकानात गेलात तर हे भाव तुम्हाला दिसतील. बजेटमधलं सोनं 18 कॅरेट, याचा भाव आहे प्रति ग्रॅम 10,277 रुपये, म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,02,770 रुपये. गुंतवणुकीचं सोनं 24 कॅरेट, शुद्ध सोन्याचा भाव आहे प्रति ग्रॅम 13,440 रुपये, म्हणजेच 10 ग्रॅमची बिस्किटं किंवा नाणी घ्यायची असतील तर 1,34,400 रुपये लागतील. दागिन्यांचं सोनं 22 कॅरेट, ज्याचे आपण दागिने बनवतो त्या 22 कॅरेटचा आजचा भाव आहे 12,199 रुपये, म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,21,990 रुपये मोजावे लागतील. मित्रांनो, हे आकडे पाहून खरंच प्रश्न पडतो की आता खरेदी करायची की थांबायचं? 2026चे अंदाज पाहता तुम्हाला काय वाटतं? भाव वाढतील की पडतील? तुमचं मत मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती कामाची वाटली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.